एलेप्पी येथून निघताना आज 8:30 वाजता आमचं चेकआउट होतं आहे आणि जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. चांगलाच पाऊस पडतो आहे. भर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस केरळला पाऊस येतो त्यानंतर आपल्या पावसाळ्यामध्ये बघा 7 जूनला पावसाचं आगमन होतं महाराष्ट्रामध्ये, पण त्या अगोदरच केरळमध्ये अगोदर सुरुवातीला पाऊस येतो आणि मग आपल्याकडे महाराष्ट्रात पाऊस पडतो. आज देखील केरळमध्ये पाऊस होतोय आणि जोरदार पाऊस असतो केरळमध्ये. अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. चांगली भेट दिली आणि या आठवणी मनामध्ये ठेवून आज इथून निघालेलो आहोत. आता दुसऱ्या ठिकाणी आपणास प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं शूटिंग मी दाखवणार आहे. आवडलं तर नक्की बघा. चौकट राजा म्हणून चॅनल आहे त्याला राहील आणि सबस्क्राईब देखील करा. बघा किती सुंदर दृश्य आहे हो हे. अतिशय छान छान. या आपण खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्या. पाऊस आहे जोरदार. लय भारी. आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबलेलो आहोत आणि इकडे 95 रुपये डिझेल आहे आणि 106 रुपये पेट्रोल आहे. तर या पेट्रोल पंपाच्या बाजूनेच बघा नारळाचे झाडं आणि एक वेगवेगळ्या वनस्पती आहे. ते मी आपल्याला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. आमचे ड्रायव्हर साहेब जरा बाथरूमला गेले त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहोत. इकडे हवा चेक करतायत. गाडी उभी आमची बघा आणि कुणी नसताना गाडीजवळ हवा चेक केली जाते. तर ह्या ठिकाणी बघा ही वनस्पती कुठली ही बघायला आलेलो होतो आम्ही मी आणि ही बघा छान बघा केळीची झाडं पेट्रोल पंपावर बरं का. आणि हे कैऱ्या आहेत किती छान. आंबे इथं लागलेले बघा आंबे दिसता का नाही याच्यामध्ये कैऱ्या. हे बघा किती आंबे बा आहे ना. तर असे आंबे वगैरे पेट्रोल पंपाच्या बाजूने देखील असं छान निसर्ग आहे. खूपच भारी आहे. भारी वाटतं बरं का. एकदम भारी. लय भारी. हा तुमचा पेट्रोल पंप. केरळ खरंच चांगलं आहे. छान आहे. लय भारी आहे. आपलं महाराष्ट्र काही कमी नाही आहे. महाराष्ट्रही लय भारी आहे. पण केरळ देखील छान आहे. बागा वगैरे आनंद घेतो आहे खरं फिरण्याचा मस्त. मीरा म्हणते झाड कुठलं आहे त्याला बघतो स्कॅन करतो. साबुदाण्याचं बघा एक झाड आहे. मी सर्च केलं आणि याचे जे कंद आहे खाली या कंदापासून खाली साबुदाणा तयार होतो. साबुदाण्याचे झाड आहे पेट्रोल पंपावर लावलेलं. त्याला बी वगैरे नसतं कंदच लावा लागतो छोटा. छान छान आहे बघा. कर्दळ कशी वेगळीच आहे. पेट्रोल पंपावर मस्त झेंडू लावलेले वेगवेगळे झाडं आहे पेट्रोल पंपावर. अशा आंध्रामधले आपल्या इकडे केरळाचे एस टी बसेस आहे. काचा नाही बरं का. काचा नाही एस टी बसेसला. छान आहे बघा निसर्ग एकदम भारी. केरळमध्ये चहा कसा बनतो. आता हे दूध घेतलेलं आहे आणि दूध चाय टाकलेली आहे. गरम कोरा चहा टाकला त्याच्यामध्ये. गरम पाण्यामध्ये वा एकच नंबर चहा गरमागरम. ओके थँक्यू. केरळमध्ये आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे. एलेप्पीलाही होता आणि आता मी निघालो आहे पद्मनाथन मंदिरकडे. तिकडे देखील बघा पाऊस आहे.
महाराष्ट्रात आपल्याकडे जरा गरम होतं वाटतं, ऊन वगैरे भरपूर आहे, परंतु इकडे पाऊस चालू आहे. केरळमध्ये बघा पाऊस चालू आहे, पाणी वाहत आहे. केरळ पाऊस चालूच आहे. आणि समोर जो डोंगर दिसतोय ना, तो जटायू आणि रावणाचं या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. हे ठिकाण आम्ही उद्या पाहणार आहोत. आणि पोचलेलो आहे त्रिवेंद्रम येथे. व्हेज हॉटेल बघत शेवटी हॉटेल व्हेज लागलंच नाही आणि हॉटेलवर पोचलेलो आहे. आणि हॉटेलच्या 5व्या मजल्यावरून दिसणारं हे सुंदर असं दृश्य आहे. आणि मग आम्ही दर्शनासाठी निघणार आहोत. लगेच ताबडतोब आंघोळी वगैरे फ्रेश झालेलो आहोत आणि लगेच ताबडतोब दर्शनासाठी निघालो. अगोदर माता भगवतीचं दर्शन आम्ही घेण्यासाठी निघालेलो आहोत. परंतु त्या ठिकाणी शूटिंग वगैरे अजिबात चालत नाही. आम्हाला गाडी पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी नव्हती. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती, कारण पोंगल सण असतो. आणि खूप लांब उतरून दिलं आणि गल्लीनेच मीरा आणि मी आलो. या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं. 2-1 तास लागले. आणि त्यानंतर या ठिकाणी कथाकली प्रोग्राम चालू होता. कलाकाराबरोबर आम्ही फोटो वगैरे घेतले. आम्ही आता त्रिवेंद्रममध्ये आहोत आणि त्रिवेंद्रममधून हां तर आता त्रिवेंद्रममध्ये आम्ही दर्शन घेतलेलं आहे मा भगवतीचं. खूप गर्दी होती. आता इथे होळी आहे आणि होळीमुळे बघा खूप मोठ्या प्रमाणात सर्व पब्लिक येणार आहे. लाखो लोक येणार आहे. त्याच्यामुळे दर्शनात लय गर्दी राहणार आहे. हे मंदिराचं कावड आहे. मेन गेट पद्मनाभम स्वामी मंदिर. आणि मध्ये चाललेलो आहोत आम्ही गाडी घेऊन. त्रिवेंद्रम छान शहर आहे, मोठं आहे. लँग्वेजमुळे सर्व प्रॉब्लेम होतो. हो खरं आमचा जो हे होतं रूट, आम्ही सुरुवातीला मुन्नार वगैरे जाणार होतो, मग एलिप्पी वगैरे. परंतु इकडे गर्दी असते त्यामुळे पहिलं स्टार्टिंगला इकडे आलो त्रिवेंद्रमला. आणि मग आम्ही त्रिवेंद्रम करून उद्या दुसरीकडे दर्शनाला जाणार आहोत. तर ट्रॉफिक फुल असते, गर्दी वगैरे, पार्किंगची
थोडी गैरसोयीच आहे प्रत्येक शहरात असते तशी. हे बघा कसं गाड्या लागलेल्या आहे. हो हो. आणि मंदिराचं कसं आहे आता गर्दी असल्यामुळे सर्व आता दर्शन घ्यायचं आहे. मंदिर बी आहे ना संध्याकाळी 7 ते 10पर्यंत चालू राहतं, परत दिवसा चालू, मध्ये बंद. तर त्याच्यामुळे आता दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. मी आता धोती घालणार आहे पुढे, लुंगी टाईप आणि मिरा साडी. चला बघतो आता इथे घेतो, इथं ड्रायव्हर साहेबांना घेऊन जातो. काय आहे ते नसले का बरोबर मग थोडासा प्रॉब्लेम येतो गाडी लावायचा वगैरे. आता मोबाईल इथं ठेवून द्यावा लागेल कुठेतरी. मोबाईल पाकिट वगैरे सर्व ड्रायव्हर साहेबांजवळच ठेवलेलं आहे. आणि मी आणि मीरा आम्ही मग आमचे जे दर्शनाचे कपडे आहेत ते घालून आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे. काही फोटो काढलेले आहेत. आणि या ठिकाणी माता भगवतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली होती. 5 पुऱ्या होत्या आणि त्यामध्ये 5 पुऱ्या आणि 60 रुपयाला ही पाणीपुरी होती. परंतु या पाणीपुरी खाताना अक्षरशः पुऱ्याच फुटून गेलेल्या होत्या. आणि काय नाही, थोडीशी शेव वगैरे होती टाकलेली, कुठलीही टेस्ट वगैरे नव्हती, आठवणीत राहिली. आणि बघा दर्शन झालेलं आहे आमचं. किधर है तिरुवनंतपुरम? बोलो. वीडियो 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 निकाल रहे क्या? हाँ, त्रिवेंद्रम में आए हुए हैं पद्मनाभ मंदिर का दर्शन करने और दर्शन करेंगे. जय पद्मनाभ मंदिर. बार बार हाँ बोलो. बोलो. पद्मनाभ मंदिर केरला ट्रिप में आए हुए हैं घूमने के लिए और दर्शन लिया है अभी अम्मा भगवती माँ का. और अभी पद्मनाभ मंदिर का दर्शन लेंगे, जो कि भारत में सबसे श्रीमंत मंदिर है तिरुपति बालाजी के बाद में, और एक महत्वपूर्ण मंदिर माना जाता है. तो इसके दर्शन के लिए अभी हम निकल रहे हैं. नमस्कार. नमस्कार. बघा रात्रीच्या अंधारात किती सोनेरी मंदिर, एकदम सोन्यासारखं निघालेलं आहे हे पद्मनाभ मंदिर. आणि आता दर्शन झालेलं आहे. हा तलाव आहे मोठा, खूप जबरदस्त आणि छान छान मंदिर आहे या ठिकाणी. त्रिवेंद्रम म्हणजे बालाजी, ज्या प्रकारे तिरुपती बालाजीचं मंदिर आहे त्याच प्रकारे येथील देवसुद्धा खूप श्रीमंत देव आहे. आणि खूप छान आहे. मंदिराची एकदम रचना खूप भारी केलेली आहे. सर्वात श्रीमंत मंदिर असे सांगतात आणि मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात. आज मी देखील योगायोग आलो आणि छान छान दर्शन झालेलं आहे. पद्मनाभ मंदिर याविषयी माहिती विचारूया. इस मंदिर के बारे में बताओ ना, क्या क्या. इधर आओ. ये त्रिवेंद्रम मंदिर, हाँ, पद्मनाभ स्वामी टेम्पल. हाँ तो भगवान का बहुत हिंदी में बोलिए बोलिए बोलिए. बघा समोर जसं डेकोरेशन लाइटिंग वगैरे केलेलं आहे. आणि भगवान विष्णूंची मूर्ती आहे, खूप छान अशी मूर्ती आहे. नागदेवत्यावर बसलेली 3 दरवाजे आहेत. आणि मंदिर मदुराईप्रमाणेच खूप छान असं बनव. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी इंजिनियर नव्हते आणि काही मशिनरी नव्हत्या, परंतु इतके मोठे मोठे हे जे मंदिराचे दगड आहेत म्हणजे शिल्प आहेत, हे नेले कसे असतील याचा विचार करण्यासारखा आहे. खूप छान आणि मस्त मस्त असं हे मंदिर. आणि आज योगायोग छान दर्शन झालेलं आहे. अनेक भाविक मंदिरापुढे फोटो काढतायत आणि आम्ही देखील छान छान फोटो काढलेला आहे. खरंच धन्य धन्य झालेलं आहे. पद्मनाभम मंदिर या ठिकाणी जाण्याची खूप खूप दिवसापासून इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे. दर्शन घेतलेलं आहे आणि मग आम्ही निघणार आहोत आता रूमकडे. तर रूमकडे जाताना सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, व्हेज हॉटेलच भेटलं नव्हतं. त्यामुळे मग आता आम्ही इंडियन कॉफीकडे निघालो आहोत. अभिनय ॲक्टिंग.
हाँ उधर में आएगो, उधर आओ, उधर आओ, ए साइड, हाँ आओ। दर्शन घेण्याचा आम्हाला योग आला आणि आनंद वाटला आणि तो आनंद मी छानपैकी साजरा केला. खूपच भारी, लय भारी. What about your Padmanabha Swami? जय Please tell your Padmanabha Swami. Nabha Swami. पद्मनाथन स्वामी जय हो. Okay. देवेंद्र मेथे आम्ही आलेलो आहोत आणि मसाला डोसा सांगितला आहे. पिण्यासाठी पाणी मागितलं तर गरम पाणी येतं पिण्यासाठी आणि रात्रीचा टाईम असला की या ठिकाणी गरमच पाणी दिलं जातं पियाला. मंदिरात देखील आम्ही पाणी पिलो त्या ठिकाणी, तर मंदिरात देखील गरम पाणीच दिलेलं होतं. तर या ठिकाणी पचनक्रिया चांगली राहावी म्हणून हे गरम पाणी दिलं जातं असं म्हणतात. गर्मीला गर्मी मारते ते पाणी. हो, गरमीला गरमी मारते. लोहा लोहे को काढताय असं गरम पाणी आहे. आणि मग मी घेतला मसाला डोसा आणि ड्रायव्हरने घेतला साधा डोसा प्लेन आणि खातोय मस्त. डोसा खाऊन थेट रूमवर गेलो आणि सकाळी 6 वाजता तयारी केलेली आहे. पुढे कोलम तसंच वर्कला ब्रिजवर जायचं आहे. कोलम येथे शिव मंदिर बघायचे आहे छानपैकी समुद्रकिनारी असलेले. आणि मग रूमवर गेलो, आराम केला आणि सकाळी निघणार आहे. बघूया.